त्याच्यासाठी मी 1 किलो गाजर घेतलेत. आता हे गाजर सोलून घेतलेत, धुवून घेतलेत. हे गाजर आता आपण खिसून घेऊ. दे ना, दे. तुला हलवा खायचा का नाही? खायचा आहे ना, दे. आता हे गाजर असं खिसून घ्यायचं. जी लहान बाजू आहे का त्यानेच खिसायचं, मोठ्या बाजूने खिसायचं नाही. हा का गाजर खिसून झालेत. आता ही कढई तापाय ठेवली मी. आता आपली कढई गरम झाली. याच्यात आता एक मोठा चमचा आपण तूप घालू. 1 किलो गाजरासाठी एवढं तूप लागतं. तुपाने ना छान सुगंध येतो आणि चविष्ट पण लागतं. तूप चांगलं गरम होऊन देऊ आता. आता आपलं तूप गरम झालंय. आता याच्यात हे गाजराचं खिसलेलं आपण टाक. असा खालवर करून घ्यायचा. आता हे लय मोठा असल्यामुळं याला परतायला जरा वेळ लागणार आहे. आता याला 20 मिनिटं आपण परतून देऊ. आता आपलं हे हलवा परतून झालाय चांगला. तुपामध्ये नुसता परतून घेतलाय. आता याच्यामध्ये हे अर्धा लिटर दूध घेतलंय मी तापून. हे अर्धा लिटर दूध याच्यात ओतायचं. दूध टाकलंय. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे मिक्स करून झालंय. आता याच्यात काजू, बदाम आणि विलायची टाकू. आता हे टाकलं याच्यात आपण. आता हे मिक्स करून घेऊ. आता हे चांगलं मिक्स करून झालंय. आता याला आपण 20 मिनिटं चांगलं शिजून देऊ. आता आपली 20 मिनिटं झाली परतून. आता छान परतलाय. आता ह्या वाटीने 1 वाटी आपण याच्यात साखर घालू. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता साखर मिक्स झाली. आता आपण याला 10 मिनिटं परतून देऊ अजून. आता आपले 10 मिनिटं झालेत परतून. आता आपला हलवा तयार झाला. तुम्ही पण अशा पद्धतीने हलवा करून बघा आणि आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने हलवा नक्की करून बघा.